नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत. मी डॉक्टर संदीप दुसारी, मेंटर अँड डायरेक्टर ऑफ आवर राहुरी ॲग्री अकॅडमी. बघा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो काय आपला यूपीएससी आणि एमपीएससी करता जो काय आपला ऍग्रीकल्चर ऑप्शनल सब्जेक्ट आहे, त्या ऍग्रीकल्चर ऑप्शनल सब्जेक्टची आज आपण बॅच या व्हिडिओच्या माध्यमातून लॉन्च करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बॅच संदर्भात ज्या काही डिटेल्स असतील, एकंदरीत बॅच वगैरे जी आहे आपली केव्हा सुरू होणार आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग असणार आहे, ड्युरेशन वगैरे जे असेल, सोबतच बॅचची व्हॅलिडिटी वगैरे असणार आहे, किती दिवस तुम्हाला ती बॅच बघता येईल, ठीक आहे, कशा पद्धतीने ती बॅच होणार आहे, आन्सर रायटिंग असेल, नोट्स वगैरे असेल, अशा सगळ्याच डिटेल्स इन्क्लुडिंग फी वगैरे किती असेल, अशा सगळ्या डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा, आता जर युपीएससी आणि एमपीएससी जर आपण ऍग्रीकल्चर ऑप्शनचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे आयोगाने सगळ्या ज्या काही राज्यसेवेच्या एक्झाम त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न केल्या आणि त्याच्यामध्ये आपली जी काही स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस आहे त्याच्यामध्ये ऍग्रीकल्चर ऑप्शनल हा जो काय आपला सिलेबस आहे सेम यूपीएससीचा जो काय सिलेबस आहे तो त्या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी जर राज्यसेवेचा तुम्ही स्टडी करताय त्याच्यामध्ये ऍग्रीकल्चर ऑप्शनल हा सब्जेक्ट निवडलाय तर यूपीएससी साठी तुम्हाला त्या ठिकाणी वेगळं प्रिपरेशन करायची गरज नाही, कारण की ऍग्रीकल्चर ऑप्शनल हा जो काही सब्जेक्ट आहे यूपीएससी साठी पण आणि राज्यसेवेसाठी पण त्या ठिकाणी काय सेम आहे. ठीक आहे, आता बघा, ऍग्रीकल्चर ऑप्शनल घेणारे भरपूर सारे विद्यार्थी आहेत. आता जर आपण विचार केला त्याच्यामध्ये ऍग्रीकल्चर प्लस नॉन ऍग्रीकल्चर जे काही स्टुडंट वगैरे आहेत असे बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी हा सब्जेक्ट वगैरे घेत असतात. आता बरेचसे नॉन ऍग्रीकल्चर विद्यार्थी आहेत, साधारणतः त्यांच्या मनामध्ये या सब्जेक्ट विषयी भीती असते. तर या बॅच मध्ये आपण अशा पद्धतीने हा कोर्स रन करणार आहोत जेणेकरून प्रत्येक तळागाळातल्या विद्यार्थ्याला ज्याच्यासाठी ऍग्रीकल्चर नवीन आहे, ज्याच्यासाठी ऍग्रीकल्चर नोन आहे, जसे की ऍग्रीकल्चरचे विद्यार्थी वगैरे असेल अशा सगळ्याच विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने हा सब्जेक्ट एकंदरीत सगळ्याच बाबतीत समजाल अशा पद्धतीने हा सब्जेक्ट आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे. याच्यामध्ये टीचिंगच्या वेगवेगळे टीचर असणार आहेत, वेगवेगळे फॅकल्टी आपल्याला या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. फॅकल्टी सुद्धा आपण त्याचं स्पेसिफिकेशन वगैरे ते पुढे बघणार आहोत. सोबत अँसर रायटिंग वगैरे असेल आणि एकंदरीत सगळेच फॅकल्टी अँसर रायटिंग त्या ठिकाणी म्हणजे अँसर रायटिंग साठी बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी शिकवलेलं आहे, प्रिपरेशन वगैरे केलेलं आहे. अशी एकंदरीत परिपूर्ण त्या ठिकाणी आपली टीम असणार आहे आणि ही बॅच आपण सगळी जी आपली टीम आहे सगळी टीम या ठिकाणी इक्वल वर्क करून त्या ठिकाणी ही बॅच आपण रन करणार आहोत. तर पुढे बघूया आपण कोणत्या कोणत्या गोष्टी याच्यामध्ये असणार आहे. तर याच्यामध्ये पहिला पार्ट आपण बघूया. बघा, जो काय आपला ऍग्रीकल्चर ऑप्शनल हा सब्जेक्ट आहे यूपीएससी आणि एमपीएससी साठी दोन्ही एक्झामिनेशन साठी आपण या ठिकाणी एकच या ठिकाणी बॅच लॉन्च करत आहे. म्हणजे यूपीएससी साठी वेगळी किंवा राज्यसेवेसाठी वेगळी बॅच लॉन्च करायची पण गरज नाही आणि त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा वेगवेगळी तयारी करायची गरज नाही, कारण की तुम्ही सायमल्टेनियसली यूपीएससीचा ऑप्शनल करताय म्हणजेच राज्यसेवेचा त्या ठिकाणी ऑप्शनल करताय. बऱ्यापैकी जे काही इमर्जिंग स्टुडंट वगैरे आहे, ठीक आहे, बऱ्यापैकी लोकांना पॅटर्न वगैरे माहित नाही, त्या सगळ्या लोकांसाठी ह्या थोड्याशा बेसिक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो का यूपीएससी आणि एमपीएससी ऍग्रीकल्चर ऑप्शनलचा सिलेबस त्या ठिकाणी सेम आहे. आता ही जी काही बॅच आहे बघा, ही बॅच तुम्हाला अजून जी काही आपली महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस आहे, परत इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस वगैरे आहे, त्याच्याकरता सुद्धा तुम्हाला ही बॅच उपयोगी पडणार आहे. आता बघा, ही जी काही बॅच आपली ही ऑनलाईन आणि ऑफलाईन, ठीक आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होईल. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ऍडमिशन घेतलंय त्या विद्यार्थ्याला ऑफलाईनला सुद्धा केव्हा पण शिफ्ट होता येईल. ठीक आहे, एखादा विद्यार्थी असेल त्यांनी ऑफलाईनला ऍडमिशन घेतलंय म्हणजे तो ऑफलाईनला येतोय तर त्याला सायमल्टेनियसली ऑनलाईनचा सुद्धा आपलं जे काय ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये त्या कोर्स मध्ये एनरोलमेंट सुद्धा त्याला सायमल्टेनियसली भेटणार आहे. म्हणजेच आपली ऑफलाईन ऑनलाईन एकच बॅच आहे. कोणताही विद्यार्थी ऑनलाईनला केव्हाही शिफ्ट होऊ शकतो, ऑफलाईनचा केव्हाही विद्यार्थी त्या ठिकाणी ऑनलाईनला शिफ्ट होऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, आता ही जी काही आपली बॅच आहे ही बॅच आपली फ्रायडेला 5 जून 2026, ठीक आहे, फ्रायडेला 5 जून 2026 ला या ठिकाणी स्टार्ट होणार आहे. ही ऑफलाईन आणि ऑनलाईन ही बॅच आहे. बघा, ही ऑफलाईनची ही जी काय बॅच आपली ही पुण्यामध्ये आपली ऑफलाईन बॅच होणार आहे. त्याचं डिटेल लोकेशन वगैरे जे काही आहे ते आपण पुढे बघूया. बघा, पुण्यातले जे विद्यार्थी असतात क्लासला ज्यांना व्हिजिट वगैरे करायचंय अशांनी आपल्या गुगल मॅपवर राहुरी ऍग्री अकॅडमी जरी सर्च केलं तरी तुम्हाला लोकेशन या ठिकाणी येऊन जाईल. ओके, पुढे आपण ते डिटेल बघणारच आहे. आता बघा, या बॅच मध्ये तुम्हाला कोण कोण फॅकल्टी असणार आहे ते आपण थोडक्यात या ठिकाणी बघूया. ठीक आहे, तर यामध्ये बघा, मी स्वतः डॉक्टर संदीप भुसारी तुम्हाला जो काय आपला पेपर फर्स्ट मधला ऍग्रोनॉमी आणि सॉइल सायन्स रिलेटेड जो काय पार्ट आहे त्याच्यामध्ये क्रॉपिंग सिस्टीम, फार्मिंग सिस्टीम, सोबतच क्रॉपिंग पॅटर्न, ऑर्गॅनिक फार्मिंग, फार्मिंग सिस्टीम, खाली आपलं वीड मॅनेजमेंट वगैरे असेल, इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट असेल, सॉइलचा जो काय पार्ट आहे, वीडचा जो काय पार्ट आहे,
सोबत सॉइल वॉटर कन्झर्वेशन अँड ड्रायलँड ऍग्रिकल्चरचा जो काही पार्ट वगैरे आहे त्याच्याकरता मी तुम्हाला या ठिकाणी टीचिंगसाठी अवेलेबल असणार आहे. सोबतच ऍज अ चिप मेंटर म्हणून मी या बॅच मध्ये वर्क करणार आहे. या ठिकाणी बघा जे काही तुमचं अँसर रायटिंग संदर्भातच्या गोष्टी असतील, ठीक आहे, अँसर रायटिंग कशा पद्धतीने तुम्ही करायचंय, त्याच्यामध्ये नोट्स मेकिंग वगैरे असेल, ओव्हरऑल स्ट्रॅटेजी वगैरे जी असेल, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी असेल, त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन, अँसर रायटिंगचे वेगवेगळे फॉर्मॅट्स वगैरे असतील, ठीक आहे, इफेक्टिव्ह अँसर रायटिंग करायला पाहिजे. त्याच्यामध्ये इतरांपेक्षा अर्धा अर्धा एक एक मार्क आपल्याला कशा पद्धतीने जास्त घेता येईल, ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी आपण या बॅच मध्ये बघणार आहोत. आता थोडक्यात माझ्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून अॅग्रोनॉमी या सब्जेक्ट मध्ये पीएचडी कंप्लीट केली. सोबतच आयसीआरच्या जे काही एसआरएफ नेट सेटच्या ज्या काही एक्झामिनेशन वगैरे आहे त्या सुद्धा मी या ठिकाणी क्वालिफाय आहे. सिव्हिल सर्व्हिसेसच्या या फील्डमध्ये मी जवळपास 4 वर्षाचा मला या ठिकाणी एक्सपिरियन्स आहे. आणि सोबतच बघा या ठिकाणी जो काही आपल्याला प्रिसिजन फार्मिंग नावाचा जो आपल्याला सिलेबसचा सुद्धा पॉईंट आहे किंवा युजीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना प्रिसिजन फार्मिंग नावाचा जो कोर्स ऍड झालेला आहे त्या कोर्स संदर्भात मी असेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बँक ऑफ थायलंड या ठिकाणून मी एक ट्रेनिंग कोर्स त्या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे. ठीक आहे, तर ओव्हरऑल मेंटरशिप प्लस त्या ठिकाणी टीचिंग साठी मी या बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे. आता नेक्स्ट आपली जर फॅकल्टी जर आपण पाहिली तर मिस्टर आबासाहेब कवडे सर, ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सर टीचिंग प्लस मेंटर ऍज अ अँसर रायटिंग मेंटर म्हणून या ठिकाणी तुम्हाला सर अवेलेबल असणार आहे. बघा यामध्ये सरांना जवळपास 8 वर्षाचा टीचिंगचा प्लस त्या ठिकाणी अँसर रायटिंगचा मेंटरशिपचा एक्सपिरियन्स आहे, स्पेशली रिटन एक्झामिनेशन मध्ये युपीएससी मधला. ओके, तर या ठिकाणी सरांनी जवळपास 6 या ठिकाणी युपीएससी सीएससी मेन्स एक्झामिनेशन दिलेले आहे, प्लस इंटरव्ह्यू त्या ठिकाणी सरांनी दिलेत. 4 इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मेन्स सरांनी दिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर 6 युपीएससी एमपीसी स्टेट सर्व्हिसेस त्या ठिकाणी सरांनी दिलेल्या आहेत. 2 ऍग्रिकल्चर एमपीसीच्या मेन्स सरांनी दिलेल्या आहेत. अँसर रायटिंग मधला खूप तगडाच एक्सपिरियन्स सरांना आहे आणि ज्या काही दिल्लीच्या बेंगलोरच्या नामांकित युपीएससीच्या इन्स्टिट्यूट आहेत, ठीक आहे, तिथं जवळपास सरांना 8 वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स वगैरे आहे. आता मी काही ग्रुप आपलं जो काही टेलिग्राम ग्रुप वगैरे आहे त्या ठिकाणी सरांनी इव्हॅल्युएट केलेल्या ज्या काही कॉपी वगैरे आहेत त्या त्यांनी प्रोव्हाइड करतो. त्याच्यावरून तुम्ही थोडंसं तर्क वगैरे लावू शकता की एक कशा पद्धतीनं मेंटरशिप वगैरे या ठिकाणी होती किंवा अँसर रायटिंग इव्हॅल्युएशन वगैरे कशा पद्धतीने होतात. तर ज्या काही सरांनी चेक केलेल्या कॉपी वगैरे आहेत त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक वगैरे जी आहे ती भेटून जाईल. तर अशा पद्धतीने एवढा रिटन एक्झामिनेशन मधला एक्सपिरियन्स असणारे बेस्ट फॅकल्टी मिस्टर आबासाहेब कवडे सर आपल्याला या बॅच मध्ये अवेलेबल असणार आहे. त्याच्यानंतर बघा डॉक्टर शुभम भोसले सर, फॅकल्टी फॉर हॉर्टिकल्चर. ठीक आहे, पेपर सेकंड मधला जो हॉर्टिकल्चरचा जो काही पार्ट आहे त्याच्यामध्ये सर आपल्याला हॉर्टिकल्चर हा सब्जेक्ट शिकवणार आहे. एकंदरीत जर सरांचं बॅकग्राऊंड जर बघायचं म्हटलं तर सरांची सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून हॉर्टिकल्चर या सब्जेक्ट मधून पीएचडी झाली. सोबतच सरांच्या जे काही जे एसआरएफ असतील नेटचे एक्झामिनेशन वगैरे आहे ते सर सुद्धा क्वालिफाय आहेत. सोबतच सरांना जवळपास 4 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे आणि आपल्या अकॅडमीमध्ये ज्या आपल्या डिस्क्रिप्टिव्हच्या बॅचेस वगैरे आहेत त्याच्यामध्ये सरांना टीचिंगचा पण एक्सपिरियन्स आहे. मीन्स डिस्क्रिप्टिव्हला खूप सारा सरांनी शिकवलेला आहे. वैयक्तिक सरांचं सुद्धा त्या ठिकाणी युपीसी ऑप्शनसाठी वगैरे प्रिपरेशन सरांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे अँसर रायटिंग संदर्भात ओव्हरऑल सगळीच फॅकल्टी तुम्हाला ज्यांना की अँसर रायटिंगचं किंवा डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशनचं नॉलेज आहे असे सगळे टीचर या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल असणार आहे. यानंतर बघा नेक्स्ट आपली फॅकल्टी मिस्टर कळसकर राहुल सर. सर प्लांट पॅथॉलॉजी मधून एमएससी झाले. सोबतच बघा जे काही आपली आयसीआरची ESRB जे काही नेट एक्झामिनेशन वगैरे आहे ते सुद्धा सर क्वालिफाय आहे. जवळपास सरांना प्लांट पॅथॉलॉजी शिकवण्याचा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. याच्यासोबतच सरांनी एमपीसीच्या युपीएससीच्या खूप साऱ्या एक्झामिनेशन वगैरे पण दिलेल्या आहेत. याच्यामध्ये युपीएससी ऍग्रिकल्चर ऑप्शनल मधून सरांनी प्रिपरेशन सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत रिटर्न एक्झामिनेशन साठी आपण कशा पद्धतीनं प्रिपरेशन करायला पाहिजे ओव्हरऑल सगळे सरांना आयडिया आहेच. सोबतच त्या ठिकाणी प्लांट पॅथॉलॉजी 10 वर्ष शिकवलाय म्हणजे खूपच एक्सपर्ट सर त्या ठिकाणी त्या सब्जेक्ट मध्ये असणार आहे. एकंदरीत जर आपण सगळेच त्या ठिकाणी फॅकल्टी बघितली तर प्रत्येक फॅकल्टीला कमीत कमी 4 ते 10 वर्षापर्यंतचा त्या ठिकाणी त्या सब्जेक्ट मधला एक्सपिरियन्स आहे. बघा इतर सब्जेक्टचा माणूस किंवा प्रिपरेशन करून तुम्हाला तिसरा सब्जेक्ट शिकवतोय असं आपल्या बॅच मध्ये नसणार आहे. त्या सब्जेक्टचा एक्सपर्ट तुम्हाला त्या सब्जेक्टसाठी अवेलेबल असणार आहे. ठीक आहे, मला नेहमी वाटतं की ज्या माणसाच्या रक्तामध्ये तो सब्जेक्ट आहे त्या माणसाने त्या ठिकाणी टीचिंगला अवेलेबल असलं पाहिजे. तर याच तत्वावर सगळीच फॅकल्टी आपली त्या सब्जेक्ट मधली
एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला या कोर्समध्ये अवेलेबल होणार आहे. बघा त्यानंतर बघा जे काही आपले मिस्टर सिद्धार्थ डावकर सरांची MSc बॉटनी झाली आहे आणि बॉटनीमध्ये जवळपास सरांचा 7 वर्षांचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. बऱ्यापैकी तुम्ही लोक सरांना कदाचित ओळखत असाल. एक बॉटनीची सायन्सची एक नावाजलेली फॅकल्टी म्हणून सर या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर सरांनी सुद्धा जे काही आपलं ऑप्शनल आहे, बॉटनी ऑप्शनल वगैरे आहे, सरांनी बॉटनी ऑप्शनल मध्ये UPSC ला वगैरे IPS ला वगैरे सरांनी प्रिपरेशन वगैरे केलेलं आहे आणि मेन्सचा सुद्धा खूप सरांना त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी सरांना सुद्धा नोन आहेत. आता बघा बॉटनी ऑप्शनल सर टीचिंग सोबतच तुम्हाला जे काही डेली आन्सर रायटिंगचे जे काही टार्गेट वगैरे असतील, क्वेश्चन आन्सर वगैरे असतील, ठीक आहे, कशा पद्धतीने तुम्ही लिहिलंय हे सगळं सर डेली तुमचं क्लास सोबतच या सगळ्या गोष्टी सर करत असतात. लास्ट टाइम जी आपली फॉरेस्ट मेन झाली त्याच्यासाठी बॉटनी हा सब्जेक्ट सरांनी घेतला होता आणि बॉटनीमध्ये सरांनी जे एकंदरीत ज्या पद्धतीने बॉटनी घेतला होता म्हणजे असा एकही विद्यार्थी नव्हता की त्याला बॉटनी समजला नाही. त्याच्यामुळे खूप छान पद्धतीनं जो काय आपला ऍग्रिकल्चर बॉटनीचा जो काय पार्ट आहे, ऍग्रिकल्चर बॉटनीचा पेपर सेकंड मधला, तर हा जो काय पार्ट आहे हा मिस्टर सिद्धार्थ डावकर सर तुमचा या ठिकाणी घेणार आहे. सोबतच आन्सर रायटिंग संदर्भात सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्याच्यानंतर बघा मिस्टर शिंदे सुधीर सरांची सुद्धा नेट या ठिकाणी ICAR ची कंप्लीट आहे. सोबतच सर या ठिकाणी PhD सरांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी एक्सटेन्शन या सब्जेक्ट मधून त्या ठिकाणी कंप्लीट झाली आणि ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन मध्ये सरांचा जवळपास 7 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. सरांनी सुद्धा MPSC UPSCचं प्रिपरेशन वगैरे केलेलं आहे. लास्ट टाइम फॉरेस्टसाठी सुद्धा सरांनी एक्सटेन्शन हा सब्जेक्ट शिकवला होता. जे काही प्रिव्हियस बॅचचे स्टुडंट वगैरे आहेत फॉरेस्टचा त्यांच्याकडून तुम्ही इन्फॉर्मेशन वगैरे घेऊ शकता एकंदरीत सगळ्याच फॅकल्टीच्या बाबतीत. बट त्यातली त्यात सर म्हणजे एक्सटेन्शन या सब्जेक्टच्या बाबतीत जर म्हटलं तर तुम्हाला खूप छान पद्धतीनं त्या ठिकाणी सर ऍक्च्युअली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तर करून देतीलच, बट तुम्ही एक्सटेन्शन ऍज अ रायटिंग म्हणून तुम्ही त्या ठिकाणी कशा पद्धतीने प्रिपरेशन करायला पाहिजे ते सुद्धा सर त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने खूप शिकवते. म्हणजेच एकंदरीत ओव्हरऑल जर मला सांगायचं म्हटलं तर सगळीच फॅकल्टी आपली आन्सर रायटिंगच्या बाबतीत खूप या ठिकाणी एक्सपर्ट आहे. आता बघा त्याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त 3 अजून मोर फॅकल्टी आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये बॉटनीला सुद्धा आपल्याकडे अजून एक फॅकल्टी आहे. जर आपल्याला गरज वाटलीच, कारण की बॉटनीचा पोर्शन जास्त आहे, ठीक आहे, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जर आपण बघितलं जेनेटिक्स आहे, प्लांट बिल्डिंग आहे, फिजिओलॉजी आहे, सीड वगैरे आहे, हे 4 सब्जेक्ट आहेत. जर गरज वाटली तर बॉटनीला अजून पण आपल्याकडे मॅडम आहेत. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट राहिला, ठीक आहे, इकॉनॉमिक्स साठी सुद्धा आपल्याकडे एक सेपरेट फॅकल्टी आहे, ठीक आहे, त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी इकॉनॉमिक्स सब्जेक्ट साठी अवेलेबल होतील. त्याच्यानंतर एंटोमॉलॉजी हा सब्जेक्ट राहिला, डॉक्टर दुर्गेश नारावडे सर तुम्हाला हा सब्जेक्ट शिकवायला असतील. सरांचे सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठ मधून एंटोमॉलॉजी या सब्जेक्ट मध्ये PhD वगैरे झालेली आहे. सर युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल वगैरे आहेत, UGचं MSCचं गोल्ड मेडल आहेत. डॉक्टर दुर्गेश नारावडे सर आपल्याला एंटोमॉलॉजीसाठी त्या ठिकाणी टीचिंगला अवेलेबल असतील. एकंदरीत अशी सगळी ही फॅकल्टी आहे आणि एकदम एक्सपर्ट लोक तुम्हाला या कोर्समध्ये शिकवणार आहे. आता बघा बॅचचे फीचर्स काय असतील, ठीक आहे, तर कशा पद्धतीने ही बॅच रन होणार आहे आणि काय काय गोष्टी याच्यामध्ये असणार आहे. एकंदरीत जर आपण बघितलं सुरुवातीला ऑनलाईन ऑफलाईन ही बॅच असणार आहे. याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल होतील. त्याच्यानंतर वेल एक्सपिरियन्स फॅकल्टी फॉर इच सब्जेक्ट जस्ट आपण या ठिकाणी बघितलं. आता स्टडी मटेरियल आहे बघा, प्रिंटेड बुकलेट्स. आता हे पुढं बुकलेट्स वगैरे आपण बघणार आहे. बुकलेट्स नोट्स तुम्हाला या ठिकाणी भेटतील, प्लस PDF नोट्स प्लस PPT नोट्स या ठिकाणी तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड होणार आहे. त्याच्यानंतर बघा वीकली फुल लेंथ टेस्ट वगैरे असेल, सेक्शनल वगैरे टेस्ट असेल, त्या सगळ्या मल्टिपल टेस्ट त्या ठिकाणी होणार आहे. आता जवळपास लास्टची जी बॅच होती त्या बॅच मध्ये फॉरेस्टची जी बॅच होती ऑप्शनलची त्याच्यामध्ये 29 म्हणजे 29 टेस्ट आपण त्या ठिकाणी कंडक्ट केल्या होत्या. म्हणजे एवढ्या वेळेस तुमचा त्या ठिकाणी प्रॅक्टिस वगैरे होणार आहे, एवढ्या वेळेस तुमची रायटिंग त्या ठिकाणी करून घेतली जाईल. आणि एक जवळपास ज्यावेळेस तुम्ही 29 टेस्ट देता त्यावेळेस तुमच्याकडे असा सिलेबसचा एकही पॉईंट नसणार आहे त्याच्यावर तुम्ही क्वेश्चन लिहिला आहे. म्हणजे एकंदरीत अशा पद्धतीने तुमची डिटेल त्या ठिकाणी तुमची टेस्ट सिरीज वगैरे असेल किंवा जे काही आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस वगैरे आहे ती अशा पद्धतीने होईल, ठीक आहे. आता बघा फुल सिलेबस कव्हरेज बोथ पेपर फर्स्ट अँड सेकंड, बोथ पेपर फर्स्ट आणि सेकंडचे या ठिकाणी दोन्ही सुद्धा जे पेपर आहे ते 100% त्या ठिकाणी कम्प्लीट होते. त्याच्यानंतर पर्सनल मेंटरशिप 1 to 1 त्या ठिकाणी मेंटरशिप होईल. काही तुम्हाला प्रॉब्लेम्स वगैरे असतील सिलेबस संदर्भात, आन्सर रायटिंग संदर्भात तुम्ही कॉल मेसेज वर सुद्धा त्या ठिकाणी बोलू शकता. सोबत 1 to 1 त्या ठिकाणी मेंटरशिप सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे, ठीक आहे. परत लेक्चर वगैरे झाल्यानंतर वीकली बाय वीकली
किंवा आन्सर रायटिंग संदर्भात असेल, टेस्ट सिरीजच्या दरम्यान वगैरे असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी डाऊट्स वगैरे जे असतील तुम्हाला ते पिरियडिकली त्या ठिकाणी डाऊट क्लिअरन्स सेशन वगैरे त्या ठिकाणी आपण अरेंज करणार आहोत. त्याच्यानंतर बघा 1 इयर कोर्स व्हॅलिडिटी, हा जो कोर्स आहे तुम्हाला एकदा जॉईन केल्यानंतर 1 वर्षापर्यंत पाहता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 टाइम्स ड्युरेशन, त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला ऑनलाईन सबस्क्रिप्शन भेटणार आहे त्याच्यामध्ये एक व्हिडिओ तुम्ही 4 टाइम बघू शकता, म्हणजे एक लाईव्ह प्लस 4 टाइम तो व्हिडिओ त्या ठिकाणी व्ह्यू करून तुम्ही बघू शकता. ठीक आहे. एकंदरीत या पद्धतीने हे बॅचचे फीचर्स असतील. याच्यापेक्षा अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. ज्या की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही बॅचला एनरोलमेंट वगैरे कराल किंवा ज्यावेळेस बॅच आपली स्टार्ट वगैरे होईल त्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी नोंद होतील त्यावेळेस. आता यानंतर बघा जे काही आपले बुकलेट्स आहेत तर ते कशा पद्धतीने बुकलेट्स आहेत. आता बघा हे पेपर फर्स्टचे तुम्हाला 3 बुकलेट्स भेटतील. पेपर फर्स्टचे 3 बुकलेट आणि सेकंडचे 3 बुकलेट, असे टोटल 6 बुकलेट्स तुम्हाला अकॅडमी कडून भेटतील प्रिंटेड. आता याच्यामध्ये बघा पेपर फर्स्ट पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3. ठीक आहे. पार्ट 1 मध्ये साधारणतः जो काही आपला पेपर फर्स्ट मधला इकोलॉजीचा क्रॉपिंग पॅटर्न सिस्टीम, ठीक आहे, त्याच्यानंतर पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस वगैरे असेल, वीड मॅनेजमेंट वगैरे असेल, फॉरेस्ट्री वगैरे असेल, हा जो काही पार्ट आहे तुम्हाला या ठिकाणी या पार्ट 1 मध्ये असेल. त्याच्यानंतर पार्ट 2 मध्ये बघा सॉइल सायन्स असेल, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट, सॉइल वॉटर कन्झर्वेशनचा पार्ट वगैरे असेल. त्याच्यानंतर थर्ड बुकलेट मध्ये ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शन, म्हणजे ऑल जो पेपर सेकंडचा ऑल पेपर फर्स्टचा जो काही पार्ट आहे तो या 3 बुकलेट मध्ये असणार आहे. आणि साधारणतः हे जे काही बुकलेट आहे तुमचे साधारणतः 150 ते 250 पेजेस मध्ये म्हणजे एवढे पेजेस त्याच्यामध्ये असणार आहे. सिलेबसच्या प्रत्येक पॉईंटचं त्या ठिकाणी विश्लेषण असेल, जो काही करंट डाटा सहित आणि एकदम प्रॉपर त्या ठिकाणी कंटेंट तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून या बुकलेटच्या स्वरूपात त्या ठिकाणी मिळणार आहे. आता राहुरी ऍग्री अकॅडमीचे बुकलेट्स असेल किंवा नोट संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांनी तुम्ही ऐकलं असेल कंटेंटच्या बाबतीत कुठंच कोणत्या गोष्टी कॉम्प्रोमाइज केलेल्या नाहीत. बघा बरेच विद्यार्थ्यांची कंटेंटसाठी डिमांड वगैरे असते. लास्ट टाइम जर आपण बघितलं तर ऍग्री एमपीएससी मेन्स साठी जवळपास A to Z विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त राहुरी ऍग्री अकॅडमीच कंटेंट त्या ठिकाणी फॉलो केलं. जर आपण फॉरेस्ट मेन्सची लास्ट टाइम ऍग्री आणि बॉटनी ऑप्शनल जर सब्जेक्ट बघितले तर A to Z क्वेश्चन त्या ठिकाणी जे काही आपल्या राहुरी ऍग्री अकॅडमीचे बुकलेट्स होते त्या बुकलेट्स मधून A to Z क्वेश्चन त्या ठिकाणी आले होते. अशाच प्रमाणे अपकमिंग जी आपली येणारी फॉरेस्ट राज्यसेवा ऑप्शनल वगैरे आहे त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्या बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटतील. त्यानंतर बघा सेकंड जो पार्ट आहे सेकंड बुकलेट, ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पार्ट पेपर 2 पार्ट 1, पेपर 2 पार्ट 2, पेपर 2 पार्ट 3 असे 3 पार्ट पेपर सेकंडचे आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा बॉटनीचा जो पार्ट आहे, ठीक आहे, बॉटनीचा पार्ट आपण बॉटनीचे 2 पार्ट त्या ठिकाणी केलेले आहेत. बघा सेल बायोलॉजी आणि प्लांट ब्रीडिंग, जेनेटिक्स प्लांट ब्रीडिंगचा एक पार्ट, त्याच्यानंतर सीड टेक्नॉलॉजी, प्लांट फिजिओलॉजी हे 2 हा दुसरा पार्ट, आणि रिमेनिंग जो पार्ट आहे त्यामध्ये हॉर्टिकल्चर, प्लांट प्रोटेक्शन, फ्रूट प्रोडक्शन, न्यूट्रिशन, म्हणजे त्याच्यात 3 टॉपिक, हे जे काही 3 टॉपिक आहे ते लास्टच्या बुकलेटमध्ये अशा पद्धतीने सेकंड पेपरचं कंटेंट तुम्हाला असणार आहे. आणि याचे सुद्धा तुम्हाला 3 पार्ट या ठिकाणी येणार आहे. सेम या ठिकाणी 150 ते 250 पेजेस मध्ये हे कंटेंट तुम्हाला असणार आहे. एकंदरीत जर ओव्हरऑल विचार केला तर खूप बेस्ट या ठिकाणी तुम्हाला कंटेंट या बुकलेटच्या स्वरूपात त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता नेक्स्ट स्लाइडला बघा, आता ही जी काय बॅच आहे, बॅच जॉईन वगैरे करायची, यामध्ये बघा ही जी काय आपली ऑफलाईन बॅच आहे ही पुण्यामध्ये होणार आहे. तर ही बॅच पुण्यामध्ये कुठे होईल तर बघा राहुरी ऍग्री अकॅडमी, तुम्ही गुगलला सुद्धा सर्च करू शकता, गुगल मॅपला राहुरी ऍग्री अकॅडमी, तर नियर दांडेकर पूल जे काही आपली सूर्य प्लाझा बिल्डिंग वगैरे आहे त्या ठिकाणी लोकेशन आहे आपलं राहुरी ऍग्री अकॅडमी, ग्राउंड फ्लोर सूर्य प्लाझा बिल्डिंग. ठीक आहे. यामध्ये लाल बहादूर शास्त्री रोड, दांडेकर पूल, ठीक आहे, नियर मांगीर बाबा चौक, पुणे. या ठिकाणी आपली 5 जूनला ही बॅच सुरू होते आणि ही ऑफलाईन प्लस ऑनलाईन दोन्ही स्वरूपात ही बॅच या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा ही जी काय आपली बॅच वगैरे आहे याच्यामध्ये जो टेस्ट सिरीजचा पार्ट वगैरे असेल, ठीक आहे, हा जो काही टेस्ट सिरीजचा पार्ट वगैरे असणार आहे, हा टेस्ट सिरीजचा पार्ट वगैरे आहे. इव्हन लेक्चर सिरीजचा जो काही पार्ट वगैरे आहे, लेक्चर वगैरे अशा पद्धतीने तुमचे कंडक्ट होते. वीकली ज्या काही टेस्ट वगैरे असतील तुमच्या, बाईक वीकली टेस्ट असतील, सेक्शनल टेस्ट वगैरे असेल, अशा पद्धतीने टेस्ट वगैरे तुमच्या सगळ्या कंडक्ट होतील. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट त्याच्यामध्ये आपण बघूया
बघा आता राहुरी ऍग्री अकॅडमीच का बाबा, तर बघा 2023 ला आपली पहिली महाराष्ट्रामधली एफएसओची डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन झाली होती. एमपीसीच्या म्हणजे नवीन आयोगाने पॅटर्न चेंज केला डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन, आणि त्याच्यामधली पहिली जवळपास एक्झाम होती ती एफएसओची. एफएसओच्या जवळपास 198 जागा होत्या, 198 जागा, आणि 198 जागेपैकी 120 अधिकारी आपले हे फूड सेफ्टी बॅचचे होते. ठीक आहे, महाराष्ट्रामधली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न प्रमाणे रिझल्ट देणारी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आपली अकॅडमी आहे. याबद्दल काही शंका नाही. आता बघा हे एफएसओचे जे काही विद्यार्थी आहेत ते एफएसओचे विद्यार्थी रिसेंटली जो काही आपला अग्रीमेंटचा जो काही रिझल्ट वगैरे लागला, हे अग्रीमेंटचे रिसेंटचे विद्यार्थी वगैरे आहेत. बरेचसे याच्या व्यतिरिक्त सुद्धा विद्यार्थी वगैरे आहेत. आता फॉरेस्ट मेन्स वगैरे त्या ठिकाणी झाली आपली, अजून इंटरव्ह्यू वगैरे त्या ठिकाणी होईल, मेन्सचा रिझल्ट वगैरे लागेल. फॉरेस्टचे सुद्धा ऍग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनलचे खूप सारे विद्यार्थी त्या ठिकाणी असतील, कारण की महाराष्ट्रामध्ये फॉरेस्टला एकमेव ऑफलाईन ऑनलाईन कंडक्ट होणारी आपली बॅच होती, आणि महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त रिस्पॉन्स फॉरेस्टच्या बॅचला ऍग्रिकल्चर आणि बॉटनी ऑप्शनलला महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांनी आपल्याला दिला होता, आणि खूप सारे रिझल्ट सुद्धा आपले त्या ठिकाणी असतील. एकंदरीत अशाच पद्धतीनं तुम्हाला कंटेंटच्या बाबतीत असेल, टीचिंगच्या बाबतीत असेल, खूप सारे त्या ठिकाणी मटेरियल वगैरे असेल, किंवा एकंदरीत जे काही आपण क्वालिटी म्हणतो सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी डिलिव्हर केल्या जातील. आता बघा बॅच जॉईन करायची, तर ह्या बॅच साठी काय बाबा फी असणार आहे, तर बघा फी स्ट्रक्चर ऍग्रिकल्चर ऑप्शनल. ठीक आहे, ऍग्रिकल्चर ऑप्शनल साठी समजा जर तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये ही फी पे करताय, तर इन्स्टॉलमेंट मध्ये फी जर असेल तुमची, तर या ठिकाणी 20,000 रुपये ह्या ऑप्शनलची फी आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट इन्स्टॉलमेंट 10,000 आणि सेकंड इन्स्टॉलमेंट 10,000. ठीक आहे, अशा 2 इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल, जर तुम्हाला इन्स्टॉलमेंट मध्ये पाहिजे असेल तर. ठीक आहे, जर तुम्हाला वन टाइम फी भरायची आहे, ठीक आहे, तर वन टाइम फी साठी हा तुम्हाला 18,000 रुपयामध्ये हा कोर्स तुम्हाला भेटेल. त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग टेस्ट सिरीज असेल, नोट्स असतील, प्रिंटेड नोट्स वगैरे असतील, त्या ठिकाणी लेक्चर सिरीज वगैरे असतील, ए टू झेड सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये तुम्हाला भेटतील. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍग्रिकल्चर ऑप्शनसाठी वेगळं काही करायची गरज पडणार नाही. एकंदरीत ही फी या ठिकाणी राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हा जर कोर्स तुम्हाला या ठिकाणी जॉईन करायचा आहे, तर आपलं राहुरी ऍग्री अकॅडमी प्ले स्टोर वरून हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला या टाईपचा कोर्स त्या ठिकाणी दिसेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये युपीसी एमपीसी ऍग्रिकल्चर ऑप्शनल 18,000 रुपये वन टाइम जर तुम्हाला या ठिकाणी पे करायचा असेल, तर 18,000 रुपयाला तुम्हाला हा कोर्स त्या ठिकाणी अवेलेबल होईल. त्याच्यामध्ये जे काही एक्स्ट्रा थोडीशी फी दिसते 9 रुपये, ही थोडीशी प्लॅटफॉर्म चार्जेस वगैरे आहे. तर 18,000 आणि 9 रुपयाला हा कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होईल. ठीक आहे, जर तुम्हाला इन्स्टॉलमेंट मध्ये पाहिजे असेल तर इन्स्टॉलमेंटचा त्या ठिकाणी ऑप्शन आहे. इन्स्टॉलमेंट मध्ये तिथं क्लिक करून त्या ठिकाणी तुम्ही फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरून त्या ठिकाणी कोर्स त्या ठिकाणी बाय करू शकता. ठीक आहे, एकंदरीत सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या. ऑफलाईनचं लोकेशन तुम्ही डायरेक्ट गुगलला सर्च करा, राहुरी ऍग्री अकॅडमी लोकेशन तुम्हाला दाखवल, आणि नियर दांडेकर पूल पाशी सूर्य प्लाझा बिल्डिंग मध्ये आपल्या ऍग्री अकॅडमीचं या ठिकाणी लोकेशन आहे. एक ब्रांच पुण्याला आहे आणि एक ब्रांच आपली राहुरीमध्ये आहे. सध्याची जी आपली फॉरेस्टची बॅच या ठिकाणी झाली, आणि आपली राज्यसेवा ऑप्शनची जी बॅच आहे ती सुद्धा या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं होईल. ठीक आहे, त्यानंतर राहुरी ऍग्री अकॅडमी ऍप डाउनलोड करा. याच्या व्यतिरिक्त जर काही इन्फॉर्मेशन वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल, तर आपला प्रत्येक स्लाइडवर जो नंबर दिसतोय त्याच्यामध्ये 7028276969 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप कॉल मेसेज वगैरे करू शकता. तुमचे डाऊट्स वगैरे जे आहेत, ठीक आहे, ते या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. त्यानंतर या ठिकाणी आपण थांबूया. जर तुमची काही क्युरीज असेल, किंवा जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन अजून विचारायची असेल, तर या ठिकाणी कमेंट पण करा या व्हिडिओच्या खाली. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.